सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. तर आम्ही पहा कुठे आलोय, हिंगणी भीमटेकडी इथे. कारण की हे बघा, धम्मचक्र पाहून घ्या तुम्ही, किती मोठं काढलेलं आहे आणि ते पण दिव्यांनी. आणि आज आहे 7 फेब्रुवारी आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा वाढदिवस खूप जल्लोषात करण्यात आलेला आहे भीमटेकडी इथे. तर पहा, दिव्यांनी स्वस्तिक किती मोठं आणि सुंदर काढलेलं आहे. आणि आम्ही पण घरून दिवे आणि सरसोचं तेल घेऊन गेलो, कारण की थोडंसं दानपुण्य हे केलंच पाहिजे. तर आम्ही पण थोडीशी मदत केली आणि मदत केली तर खूप म्हणजे इतका आनंद झाला मनाला, की चला दुसरं काही नाही तर थोडंसं काहीतरी आपल्याच्यानं होते तर ते करावं. तर माझी लेकरं आणि आम्ही सगळी फॅमिली गेलो आणि आम्ही पण दिवे लावू लागलो. बघा, माझी मुलगी पण मदत करत आहे आणि सगळ्या महिला जिकडे तिकडे सगळी दिव्यांची गडबड चालू होती, कारण हा जो एवढा मोठा परिसर आहे हा सगळा दिव्यांनी सजणार आहे. थोड्या वेळात तुम्हाला दिसणार आहे. सध्या फक्त दिव्यांची वाता आणि तेल टाकून तयारी आहे आणि थोड्या वेळात ते लागणार आहेत. तर हे बघा, जिकडे तिकडे दिवेच दिवे, कारण मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा वाढदिवस हा दिव्यांनी साजरा केलेला आहे. 1,00,000च्या वर इथे दिवे लावण्यात आलेले आहेत. मला वाटते जवळपास तरी असतील ते 1.5 लाखाच्या जवळपास दिवे लावण्यात आलेले आहेत. आणि एवढे मोठे दिवे लावणं सकाळपासून सगळ्या महिलांनी खूप सहकार्य केलं. हे बघा, इथं मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे आणि पूजा पण खूप छान अशी मांडलेली आहे. आणि इथं पण पहा, किती सुंदर असे दिवे लावलेले आहेत. आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेजवळ पण म्हणजे सगळीकडे दिव्यांनी रमाबाईचा वाढदिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. हे बघा, भंतीजींचं आगमन पण झालेलं आहे आणि भंतीजींनी खरंच खूप छान असा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे. आणि त्यांनी तर थोड्या वेगळ्या पद्धतीनं यावर्षी, मी कधी पाहिला नाही, पण यावर्षी खरंच खूप छान असा रमाबाईचा हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. आणि हे बघा, इथं धम्मचक्र काढलेलं आहे, थोडं दिसत नाही आहे. आणि ही ज्योत चालवली आहे, ही अखंड ज्योत आहे. इथं नेहमीसाठी लागलेली असते ती आणि ती धम्मचक्राच्या मध्ये ठेवण्यात येणार आहे. आणि त्याच धम्मज्योतीने या धम्मचक्राची सुरुवात करतील. ते बघा, त्यांनी ती बरोबर मधोमध ठेवलेली आहे धम्मज्योत. ती अखंड असते इथं लावलेली. तर बघा, दर्शन घेत आहेत ते त्यांचं आणि धम्मचक्राला त्याच ज्योतीने सुरुवात करतील. हे बघा, धम्मचक्र लावण्याची सुरुवात झालेली आहे आणि धम्मचक्र जेव्हा पूर्ण कंप्लीट होणार तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप कुठेही करू नका, कारण की रमाबाईची जयंती खरोखर तीर्थक्षेत्र भीमटेकडी हिंगणी इथे खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. खूप अशी आगळी आणि वेगळी ही जयंती इथे रमाबाईंची सुंदर रीतीने पार पडली. तर पाहू शकता, रमाबाईला हार अर्पण केलेला आहे आणि बाबासाहेबांना पण हार अर्पण केलेला आहे. हे बघा, अर्ध लावून झालेलं आहे इथे धम्मचक्र. पूर्ण लागलं की मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा, किती गर्दी आहे आणि सगळीकडे बाया मस्त शांततेने दिवे लावत आहेत. सगळ्यांना म्हणजे खूप उत्साहाने बायांनी, महिलांनी, उपासक उपासिका, लेकरांनी पण खूप सहकार्य केलं, कारण लेकरांना पण खरंच पाहिजे तो असं काहीतरी असलं की नक्की जात जावा, कारण की आपल्याच्यानं दुसरं काही नाही. तर एवढं छोटंसं सहकार्य केलं तर मनाला खूप आनंद वाटतो. तर नक्की कुठं कार्यक्रम असला तर जात जावा. तर बघा, हे मुली जे बसलेल्या आहेत यांनी पण खूप छान असं रमाबाईची गीतं इथं सादर केली आणि भाषण पण खूप चांगल्या पद्धतीने इथं मुलींनी भाषणं वगैरे केली. आणि हे पहा, धम्मचक्र बघा किती मोठं आणि सुंदर बनवलेलं आहे, ते पण दिव्यांनी. आणि किती मोठं आहे ते, कारण की खूप मेहनत लागली. दिवसभर महिलांनी खूप सहकार्य केलं या गोष्टीला. पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असं धम्मचक्र तयार केलेलं आहे. आणि हे सगळं जे वातावरण आहे, सगळा परिसर आहे, हा सगळा दिव्यांनी सजवलेला आहे. हे बघा, बाहेरच्या प्रतिमा आहेत भगवान बुद्धांच्या, त्यांच्यासमोर पण
खूप छान असं बघा स्वस्तिक आणि फुलं, काय ते वातावरण दिव्यमय झालेलं वातावरण तुम्ही पाहू शकता इथे. खूप आनंद झाला हा कार्यक्रम पाहून, मनाला खरंच खूप हर्ष झाला. आणि तुम्हाला पण कसा वाटला हा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा ब्लॉग पण तुम्हाला आवडला असेल तर ते पण सांगा. हे बघा भंतीजींचं कसं प्रवचन ऐकत आहेत. आणि हे आतमधली मूर्ती आहे, खरंच खूप छान अशी मूर्ती आहे ही. नक्की पहा एकदा. तुम्ही जर आजूबाजूनं असाल तर नक्की भेट देत जावा. खूप छान असं वातावरण आहे इथे. आणि कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय.